नागपूरच्या सर्व लोकांना सूचना वजा आदेश आहे, कोणी घरी जाणार नाही. ठीक आहे. घरी जायच्या आधी राजीनामा पत्र लिहायचं इथे आणि डोंगरेबाईकडे जायचं आशांनी आणि गटप्रवर्तकांनी गौतमकडे जायचं. आणि पत्र घेणारच घरी गेले तर काय करायचं असा प्रश्न आहे. परत मिळवून घेतलं. आपली लढाई सुद्धा या सरकारला हे म्हणण्यासाठी आहे की जगण्या इतकं मानधन करा, जगतात आलं पाहिजे. तुम्ही आम्हाला मरूही देत नाही आणि जगूही देत नाही असं मानधन नका की, जगण्या इथं मानधन द्या. आणि म्हणून आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या आयटकडी आणि इतर संघटनांनी मिळून ही लढाई सुरू केली. आधी 23 दिवस भांडलो ना, माहिती आहे ना. आधीचा संप काय तारीख होती? 18 ऑक्टोबर. माहिती आहे ना सर्वांना. भांडलो जिद्दीने, सरकारला बाध्य केलं पत्र काढायला. सरकारने पत्र काढलं पण त्याचं GR निघत नाहीये. म्हणून आपण एकच नारा देत आहोत. कुठला? एकच नारा देतात ना सर्वजण. या सरकारला आपली चिंता नाही असं दिसत आहे, पण मला वाटतं या सरकारला आपली जास्त चिंता आहे. कारण की ते निर्णय घेण्यामध्ये उशीर करत आहेत, फार विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहिती आहे जर कमी जास्त झालं तर या आशा मग मधमाशा आहेत आणि गावामध्ये जर गणित बिघडवायचं असलं तर आशा फार कामाची आहे. मग कारण की ग्रामपंचायतचा सदस्य कसा निवडून येतो आमच्याशिवाय दुसरं कोणी मला माहित नाही. जिल्हा परिषदचा मेंबर, पंचायत समितीचा मेंबर. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा आहे, हा संविधान चौकामध्ये अत्यंत तीव्र गतीने असं आंदोलन होत आहे. ह्या आशा वर्कर असलेल्या व्यक्तींनी इथे शासनाच्या विरुद्ध त्यांची जी मागणी आहे यासाठी ते आंदोलन करत आहे. मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून मला असं वाटतं की अगर त्यांचे जे प्रश्न आहे ते त्याच्यासमोर ते प्रत्यक्ष मुद्देसूद मांडणार. आणि मी तुम्हाला एक प्रकारचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे जो महिला लोक किती संख्येने आले आहे हा तुम्हाला पूर्णपणे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सगळं आली का कोणाला लेखी पत्र मेसेज नाही, लेखी पत्र. फक्त मला माहिती आहे कपिल नगर UPSC ला पत्र दिलेलं आहे, बाकी कुठेच पत्र दिलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. असंख्य संख्येने लोक इथे आलेले आहे. आणि तुम्हाला जे दिसत आहे याच्यामध्ये यांची अत्यंत शासनाने काही वेगळी प्रकार ज्याची मागणी आहे, शासन त्यांची मागणी पूर्ण न करण्यामुळे लोक असं गावागावातून लोक ह्या दृष्टीने इथे संविधान चौकामध्ये आले आहे आणि आंदोलन निर्माण झालेलं आहे. त्याच्याबद्दल मॅडम काय तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी दाखवतो की ह्या लोकांची काय मागणी आहे म्हणून. मॅडम तुमची या सरकारशी काय मागणी आहे याच्याबद्दल मला तुम्ही विशेषतः माहिती सांगा. मॅडम माझं नाव सौमंदा नरेंद्र डोंगरे, मी महाराष्ट्र राज्य आयटक गटप्रवर्तक संघटनाची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहते. तर मला हे सांगायचं शासनाला की आम्ही जे काम करतो हे अतिशय महत्त्वाचा आरोग्य अभियानामध्ये काम करतो, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करतो. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि महाराष्ट्र लोकांची सेवा करतो. तर आम्हाला असं तुटपुंज मानधन दिलं म्हणून आम्ही सरकारला हे मागणी करतो की आमची पहिली मागणी आहे की आम्हाला वेतन देण्यात यावं. आमची पहिली मागणी आम्हाला वेतन देण्यात यावं, कारण की आम्ही NM एवढं आणि एका MPW एवढं आम्ही काम करत असतो. कारण की आमचे तसे कामाचे तास ठरलेले नाही. या शासनाने आम्हाला यावेळेस जे आम्ही 23 दिवसाचं मागच्या वेळेस आंदोलन केलं 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत, त्याच्यामध्ये या शासनाने जाहीर केलं की विशेष म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केलं की पेपरबाजी केली की आम्ही आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये
मानधन देऊ. तानाजी सावंत यांनी 10,000 रुपये देण्याची मागणी मान्य केलेली होती, परंतु त्यांना ते प्रत्यक्ष भेटली नाही, म्हणून मॅडम ह्या तीव्र आंदोलनाकडे वळल्या आहे. तर आम्हाला हे म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही लिखित स्वरूपात आम्हाला म्हणू की आम्ही देऊ 2,000 रुपये, आम्ही दिवाळी बोनस देऊ तुम्हाला, 7,000 रुपये आशांना देऊ आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये देऊ, हे तेव्हा तुम्ही पेपरबाजी केलं, जाहिरात दिली, मुलाखत घेतली, सगळे तुम्ही जे काही पत्रकार परिषद घेतली ते सगळं जाहीर करून टाकलं. आणि आता म्हणत आहे की अजितदादा म्हणत आहे की आज अर्थसंकल्प चालू आहेत, म्हणतात की आता एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे घ्या. याचा अर्थ काय आहे आम्हाला हे समजलं नाही. आणि ते आम्ही आंदोलन करण्याचं कारण म्हणजे हे की आमचा GR दिला नाही आणि आम्ही पुन्हा यांना इंटिमेशन दिलं होतं की आम्ही जर तुम्ही आता आमचा GR काढला नाही तर आम्ही 12 जानेवारीपासून पुन्हा संपावर जाऊ. तर आम्ही सतत आता 12 जानेवारीपासून आजचा 45वा ते 46वा दिवस आला. आझाद मैदानावर आमच्या काही महिला भांडत आहे किंवा संप करत आहे आणि तिथे पण त्या बिमार पडत आहे, इथे पण अशा माझ्या बिमार पडत आहे. सकाळपासून इथे आम्ही ठिय्या आंदोलन करत आहे, सतत 3 दिवस झाले. जेवणाचं म्हणजे असं की जेवणाची हे नाही, सरकारने आम्ही जेव्हा त्यांना म्हटले की आमची महिला उपाशी आहे किंवा काय, तेव्हा आमच्या सरकारने हे जेवण दिलं रात्री. आणि आम्हाला हे म्हणायचं आहे की आम्ही उघड्यावर झोपून राहिलो, आम्हाला मच्छर काढते, आम्हाला खुशी नाही आहे आम्हाला उघड्यावर झोपायची किंवा आम्हाला शासनाला वेठीस धरण्याची हे नाही. पण शासन आम्हाला वेठीस धरत का बरं? वेठीस धर यांच्या तिजोरीवर 2.25 लाख करोडचा बोजा पडत आहे हे सांगतात. जेव्हा यांचं मानधन वाढलं, जेव्हा यांचं पेन्शन वाढलं, जेव्हा यांचं सगळं काही वाढलं, यांनी वाढवून घेतलं, तेव्हा कोणाच्या तिजोरीवर भार पडला? तेव्हा ते हे सरकारचं आहे की जनतेचं आहे? जनतेच्या टॅक्समधून यांचं पेमेंट होत होतं, जनतेच्या टॅक्समधून यांचं सगळं काही होते. आणि आमच्या उदरनिर्वाहासाठी नुसतं पोट भरण्यास इतकं आम्ही मागत आहे, आमचा उदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आम्ही यांना वेतन मागत आहे किंवा जे वाढवलेलं मानधन आहे ते मागत आहे, ते तरीसुद्धा देत नाही आहे. आणि एवढे सारे आशांना, एवढे साऱ्या गटप्रवर्तकांना त्यांनी वेठीस धरला आहे. आमचं म्हणणं आहे आम्ही आमचा GR निघेपर्यंत आम्ही तर मागं संप घेणारच नाही, हे आमची तटस्थ भूमिका आहे. आम्ही याच्यापुढे तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आमचा GR निघालेच पाहिजे. आज आम्ही 4 दिवस झालं ठिय्या आंदोलन करत आहोत. शासनाला लाज वाटायला पाहिजे. सगळं आपलं वाढून घेतात, सगळं हे करून घेतात, आपल्या मुलाबाळासाठी पेन्शन मागून घेतात, आपल्या पत्नीसाठी पेन्शन मागून घेतात आणि आशाला द्यायचं यांच्यासाठी पैसा नाही. सांगतात की 2.25 लाख करोडचा आमच्यावर बोजा आहे. मग सगळंच पाहावं लागते. काय पाहावं लागते? अजित पवार दादा म्हणतात की जिथे गेले तिथे घ्या दादा निवेदन, गुलाबी साडी दिसते. आज आमच्या गुलाबी साडी दिसते, पण जेव्हा कोरोना काळामध्ये आशाने एवढं सारं काम केलं, लोकांचे जीवन वाचवलं, जीव वाचवले, तेव्हा घरचे लोक घराच्या जे लोकांना हात लावत नव्हता तेव्हा आशांना पण त्यांना काही नाही दिलं. 1,000 रुपये म्हणून त्यांनी चेष्टा केली आशांची. आम्ही काय मागत आहोत? पोट भरणे इतकंच मागत आहो ना. मग शासन म्हणतात की आमच्या तिजोरीवर एवढा सारा भार, मग यांचं वाढवलं, कोणाच्या तिजोरीवर भार पडला? कोणामधून? कोणाचा पैसा आहे? जनतेचा पैसा आहे. आणि जे लोक काम करतात त्या लोकांना हे लोक देण्यासाठी पैसा नाही आहे. एवढंच सांगितलं होतं. आमचं GR लवकर निघावा एवढं तुमच्या YouTube चॅनलच्या वतीने मी तुम्हाला. मंगला पांडे मॅडम, आम्ही 12 तारखेपासून संपावर बसलेलो आहोत. आम्ही GRची वाट पाहून राहिलो की आमचा GR कधी काढेल. त्यांनी म्हटलं की आम्ही पहिले 18 तारखेपासून 18 ऑक्टोबरपासून संपावर बसलो होतो. त्याच्यानंतर आम्ही 9 नोव्हेंबरला संप मागे घेतला. त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी म्हणजे पक्का आहे बा, आम्ही आमचा GR निघेल याच्यासाठी आम्ही वाट पाहिली. आम्ही 2 महिन्यापर्यंत आम्ही रजा घेतली, म्हणजे वाट पाहिली GRची. त्याच्यानंतर आम्ही परत नोटीस दिले आणि आम्ही 12 तारखेपासून संप जाहीर केला. संप करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या. त्यांनी सांगितलं की तुमचा सगळीकडे सांगून ठेवलं आहे. आम्ही वार्डात जातो तर आम्हाला सगळेजण म्हणतात तुमचा GR आलेला आहे, तुमचे मानधन वाढले, 15,000 तुमचं मानधन झालेलं आहे, पण तो आमच्या हातातच नाही आला. तर आम्ही कसं म्हणजे जाहीर करावं की आमचं काही मानधन वाढलं, हे केलं. आमच्यासोबत हा सरकार इतकं हिटलरशाही करत आहे. आज आम्ही आझाद मैदानावर 18वा दिवस आहे, संप सुरू आहे, तिथे सुद्धा आमचे खेळ करून राहिलेला आहे. आज बाया बिमार पडून राहिल्या, उष्माघाताचा त्रास होऊन राहिला आहे. सगळ्या प्रकारच्या बाया, पूर्ण जिल्ह्याच्या बाया तिथे येऊन बसलेल्या आहे, पण अजूनही सरकारने दखल नाही घेतली. अजित पवार साहेब म्हणतात की 1-2 पाऊल तुम्ही सरकार, 2 पाऊल आम्ही येतो. याचा अर्थ काय आहे काही समजत नाही. आणि मेन म्हणजे आमचा GR काढायला त्याला 4 महिने लागून राहिले आहे आणि आमदार खासदारांचे GR रात्रीतून निघतात. त्यांच्या मुलांचं साऱ्या लोकांचं पेन्शन होते. हे कसं होते? मग आम्ही काम करणाऱ्याच्या आरोग्याचं काम करणाऱ्या आशा आहे. आमची व्यथा अशी मांडत आहे आणि म्हणता का महिला सक्षमीकरणासाठी आम्ही महिलांना फुकट अन्नधान्य देतो, गॅस देतो, सिलेंडर देतो. हे कशाला देतं? आमच्या पोटापुरतं तर आम्हाला जेवायला मानधन द्या
आमच्या तर मानधनाची हे आहे नाही, आम्हाला वेतनच पाहिजे आहे. की तुमचे म्हणण्याचा उद्देश हे आहे, सरकारशी म्हणण्याचं हे आहे की जे हर गरीब व्यक्तींना जसं पाच किलो तांदूळ जे देत आहेत त्यांच्याकडे हे न देता शासनाच्याकडून जे आमचं हक्काचं आहे, तुमचं जे हक्क तुम्हाला मानधन भेटत आहे ते, आणि सरकारकडून रोजगार लोकांना भेटला पाहिजे. ह्या जिथे ठेकेदारी पद्धतीमध्ये जे काम करत आहे, ठेकेदारीमध्ये काही लोक भरपूर लोक काम करत आहे आणि सरकार हे असंख्य इथे आलेले आशा वर्कर आहे, यांची जे बी मागणी आहे त्यांना ते सिरियस न घेता त्यांना टाळमटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मॅडमच्या हे जे सांगत आहे तुम्हाला की इथे जे काही वेळपासून इथे आंदोलन चालू आहे आणि याची दखल सरकार घेऊन नाही आहे. आणि आज पण आम्ही भेटायला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन आम्ही वर पाठवलेलं आहे, अजित भाऊ तुमच्याकडून पॉझिटिव्हच बोलत आहे, तुमच्याकडून सगळ्या गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह आहेतच. तर पॉझिटिव्ह आहे तर त्यांनी आज आम्हाला भेटायचं होतं तर ते तिकडनंच विमानतळावरून चालले गेले आहे. म्हणजे तुम्हाला वाटत आहे की आशांचं तुमचं आम्हाला बहिणी म्हणतो, आम्हाला आई म्हणतो, तर आमचं करता का? आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला तुम्ही द्या, आम्हाला आमच्या पोटापुरतं तरी एवढं द्या. आज अन्नधान्य फुकट देत आहे, गरीब लोक ते विकतात आणि दारू पितात आणि दारू विकत घेतात आणि ते फुकट आम्हाला अन्नधान्य देतात. हे काही हे नाही आहे, गैरवर्तन आहे आणि आम्हाला हे पाहिजे नाही. आम्हाला जो आमचा मानधन आहे तो आम्हाला मानधन द्यावा. एकच नारा GR काढा, त्यांनी आमचं GR काढावा, बस. आम्ही मॅडमनं या अशा वर्करांनी एकच दिलाय नारा, एकच नारा GR काढा असा त्यांचा नारा आहे. आणि मी सगळ्यांना म्हणतो की यांनी सगळ्यांनी म्हटलंय एकच नारा GR काढा, एकच नारा GR काढा, GR काढा, GR काढा, एकच नारा GR काढा असंख्य लोकांना म्हटलेलं आहे. यासाठी सांगू तुम्हाला दाखवण्यासाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे की सरकार यांची लवकर यांची दखल घेणार आणि यांची मागणी पूर्ण करणार अशी मी आशा बाळगतो आणि धन्यवाद.